नमस्कार, मी धनुश्री परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर फायनली हे सांगताना मला तुम्हाला आनंद होतोय की स्वामीने आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही अक्कलकोटला चाललेलो आहोत आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत। तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया। लांबच्या प्रवासाला जायचं असल्यामुळे प्रथम स्वामींचा आशीर्वाद घेतला, त्यानंतर घराला कुलूप वगैरे लावून घेतला आणि आम्ही 5 फॅमिली सोबत जात होतो। तर तुम्ही आता बघितलंच की आम्ही गाडीत सगळे बसलो होतो। त्यानंतर प्रवासाला सुरुवात झाली। सकाळी खूप लवकर गेलो होतो आम्ही आणि आता आम्ही जवळजवळ अक्कलकोटपाशी पोचलोच आहोत आणि एकदम सुंदर असं वाटत होतं आणि असं पेठेतून आत जावं लागतं। आणि खरं सांगते तुम्हाला, जर तुम्हाला स्वामींचा फोटो, मूर्ती काही घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता। आणि इथे बघू शकता ह्या वटवृक्षाखाली स्वामी समाधीला बसायचे आणि आत मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी बाहेरूनच शूट घेतलं जेवढं घेता येत होतं। आणि हा फक्त तुम्हाला फोटो वाटत असेल तर हा नुसता फोटो नाही आहे, तर हे रुद्राक्षापासून स्वामींचा फोटो बनवला आहे। आणि तुम्ही जेव्हा अगदी जवळून बघाल ना, त्यावेळी खूप अगदी असं मन प्रसन्न होऊन जातं। आणि इथे ना स्वामींच्या मठाच्या बाहेरच थोडंसं समाधीसाठी असे काही जागा आहे आणि बघू शकता इथे स्वामींचा अगदी खूप म्हणजे खूप सुंदर असा फोटो होता इथे। आणि बघितलं आणि शूट घेतल्यावरचं मी राहवलं नाही। आणि इथं बघू शकता झाडाला असे वटवृक्षाला नारळ बांधलेले आहेत। असं म्हणतात की स्वामींचा तिथे आशीर्वाद स्वरूपी आपल्याला हात दिसतो, तुम्ही तिरकं पाहिलं तर तुम्हाला तो दिसेल। आणि इथं अन्नछत्रामध्ये स्वामींची पालखी, स्वामींचे फोटो वगैरे होते। आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा प्रसाद ग्रहण केला आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रसादाची सर कशालाच नसते। खूप सुंदर प्रसाद लागत होता आणि अगदी स्वच्छता वगैरे बघायला गेलं तर खूप छान होतं। आणि तिथून प्रसाद घेतल्यावर बाहेर पडल्यावर अशा सुंदर सुंदर फोटोज तयार केलेले होते स्वामींचे। खरंच बघितल्यावर इतकं छान वाटत होतं, तिथेच राहावं असं वाटत होतं। आणि मठातून बाहेर आल्यावर असं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, त्यानंतर इथे अश्व आहेत, हरिण होती, त्यानंतर वारुळ रूपात स्वामींची मूर्ती आणि अशी लांब स्वरूपात स्वामींची मूर्ती होती। आणि तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं असं बाहेर आल्यावर खूप खूप छान मूर्त्या, फोटो आणि तुम्हाला खरंच घ्यायचं असेल तर तुम्ही इथूनच घ्या असं मी म्हणेल, जर कधी तुम्ही अक्कलकोटला गेला। आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बघायला चोळाप्पा महाराजांचा घर। इथं बघू शकता हा वाडा हा आहे तो चोळाप्पा महाराजांचा आहे, जिथे स्वामी खूप काळ राहिले असं म्हणतात। आणि आता हे खूप असं मस्त रिन्युएट वगैरे केलेलं आहे आणि आधी इथे स्वामी राहायचे, तसं पाहायला गेलं तर स्वामी चराचरामध्ये आहेत असं मी मानते। आणि बघू शकताय स्वामींचे पूर्वीच्या काळचे इथं भरपूर सारे फोटो होते की स्वामी कसे राहायचे, पालखीतून कसे जायचे। आणि जितकं होईल तितकं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून तुम्हाला पण घरात बसून दर्शन घेता यावं। आणि हे चोळाप्पा महाराज आहेत आणि खरं सांगते इतकं छान वाटत होतं, इथेच बसून जावं असं वाटत होतं। इथे मी एक गोष्ट पाहिली ती म्हणजे इथे स्वामींचा अभिषेक पण केला जातो आणि ही जी इमारत आहे ते दगडी बांधकाम आहे। आणि इथे प्रत्येक गोष्टीत असं ना एकदम असं वेगळंच वाईब्स येत होत्या। आणि हे आहेत चोळाप्पा महाराज। आणि तुम्ही विचार करा, हे आत्ता आपल्याला पाहायला इतकं मस्त वाटतं, तर आपण त्या काळात असतो तर आपल्याला अजून किती छान वाटलं असतं हे सगळं पाहायला। आणि हा चोळाप्पा महाराजांचं घर आहे हे, जे जुनं बांधकाम आहे। आणि हीच ती विहीर आहे जिथं स्वामीने प्रचंड असे चमत्कार केलेले आहेत। तुम्ही व्हिडिओ, फोटो किंवा मालिकेतूनही पाहिलं असेल। हे चोळाप्पा महाराजांचे काहीतरी पूर्वज वगैरे असतील, त्यांचे फोटो इथे लावलेले आहे। इथे स्वामी बसायचे, पूजा वगैरे करायचे असं मानलं जातं। आणि इथे आत आहे ते स्वामी महाराजांचा अंगरखा, रुद्राक्षमाळ आणि पादुका। ते तर पाहिल्यावर तुम्ही इतक्या आश्चर्यचकित व्हाल की पूर्वीच्या काळी इतकी मोठी माळ स्वामी कसे घालत होते, मग स्वामींचा तो भव्य दिव्य रूप कसे असेल हे खरंच मनात असं विचार करूनच किती सुंदर वाटतं। आणि इथं विहिरीच्या बाहेर माहिती लावलेली आहे की म्हणजे कशी होती विहीर ती। आणि इथेच हा व्हिडिओ संपतो। व्हिडिओ गोड वाटला तर तुम्ही खूप सारे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
काही फोटो पुढे जोडलेले आहेत, ते पण पाहायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.